तोडोदा येथील पुरवठा निरीक्षक प्रमोद डोईफोडे, शिवन बिल्डिंग, महसूल वसाहत, नंदुरबार. तक्रारदार यांच्याकडून रेशन कार्ड बनवून देण्यासाठी 1500 रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर लाच स्वीकारताना लाच प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने तोडोदा महसूल विभागातील भ्रष्टाचार समोर आले आहे. तक्रारदार यांचे रेशन कार्ड नसल्याने तक्रारदार यांनी त्यांचे रेशन कार्ड बनवून देण्यासाठी डोईफोडे पुरवठा निरीक्षक यांच्याकडे फॉर्म भरून सादर केला होता. यावेळी पुरवठा निरीक्षक यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचे रेशन कार्ड बनवून देण्यासाठी 1500 रुपयेची मागणी केली होती. यावेळी तक्रारदार यांनी पुरवठा निरीक्षक यांना 1000 रुपये दिले होते. यानंतरही डोईफोडे यांनी तक्रारदार यांचे रेशन कार्ड बनवून दिले नव्हते. रेशन कार्डबाबत तक्रारदार यांनी त्यांच्याकडे पाठपुरावा केला असता तक्रारदार यांच्याकडे उर्वरित पैशांची मागणी केली. पोलीस अधीक्षक लाप्रवी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी राकेश चौधरी, पोलीस उपअधीक्षक लाप्रवी नंदुरबार तसेच कार्यवाही पथक विलास पाटील, विजय ठाकरे, देवराम गावित, हेमंत कुमार महाले, सुभाष पावरा, नरेंद्र पाटील,